नमस्कार मंडळी. शेतकरी बांधवांनो, डी-ए-पी खताचा खूप जास्त तुटवडा जाणत आहे. पण चिंता करू नका. डी-ए-पी खताला कोणते 3 पर्याय वापरायचे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या बाजारात डी-ए-पी म्हणजेच डायअमोनियम फॉस्फेट या खताचा तुटवडा जाणत आहे. पण चिंता करू नका. तुम्हाला जर डी-ए-पी मिळाले नाही तर डी-ए-पी ऐवजी तुम्ही हे पर्याय वापरू शकता. त्यामुळे तुमच्या पिकाचे नुकसान होणार नाही. डी-ए-पीमध्ये काय असतं तर 46% फॉस्फरस हे पिकाला वाढीसाठी व मजबूत मुळांसाठी काम करतं. त्याचप्रमाणे 18% नायट्रोजन हे हिरवळ व जलद वाढीसाठी मदत करतं. तर तुम्हाला डी-ए-पी हे खत मिळालेच नाही तर तुम्ही ते बेभावाने खरेदी करू नका. डी-ए-पी ऐवजी तुम्ही हे खत वापरू शकता. पहिलं खत आहे एस-एस-पी म्हणजेच सिंगल सुपर फॉस्फेट. खतामध्ये 16% फॉस्फरस, 11% सल्फर आणि 21% कॅल्शियम असतं. पेरणीच्या वेळी बेसल डोस म्हणून तुम्ही हे वापरू शकता. आणि नायट्रोजनच्या कमतरतेसाठी यामध्ये युरिया मिसळा. नंतर दुसरा पर्याय आहे तो म्हणजे टी-एस-पी ट्रिपल सुपर फॉस्फेट. यामध्ये डी-ए-पी प्रमाणेच 16% फॉस्फरस आणि 21 ते 22% कॅल्शियम असतं. जमिनीतील फॉस्फरसची कमतरता भरून काढण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. तर तिसरा पर्याय आहे NPK 12-32-16. डी-ए-पी प्रमाणेच यामध्ये 12% नायट्रोजन, 32% फॉस्फरस आणि 16% पोटॅश असते. यामुळे पिकाला एकाच वेळी सर्व अन्नद्रव्ये 12-32-16 या खतातून मिळतात.